जेजुरी गडावरती धार्मिक वातावरणामध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी। पहाटे विविध रंगांचं पंचामृत तयार करून देवाला रंगांचा अभिषेक। राज्यासह कोल्हापूरमधल्या ग्रामीण भागामध्ये रंगपंचमीचा उत्साह। उमेद फाउंडेशन संस्थेमधल्या मुलांनी रंगपंचमीचा आनंद घेतलाय। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये रंगपंचमीचा उत्साह दिसून आला। देवीला रंग लावल्यानंतर तुळजापूरमध्ये रंग उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे। पारंपरिक रूढी परंपरेनुसार नैसर्गिक रंगांची उधळण करत पुजाऱ्यांसह मंदिर प्रशासनाकडून रंगपंचमी। शिर्डीमध्ये देखील रंगपंचमीचा उत्साह। साई समाधी आणि साईंच्या मूर्तीवरती घातलेल्या सफेद शालीवरती आकर्षक रंगांची उधळण, कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठेची माळ देखील मूर्तीला अर्पण करण्यात आली। नाशिकमध्ये पेशवे काळापासून चालत आलेल्या रंगपंचमीचा मोठा उत्साह। ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पेशवेकालीन दगडी रहाडी सज्ज। नैसर्गिक रंग पाण्यामध्ये उकळवून रहाडीमध्ये रंग तयार करण्याचं काम सुरू आहे। जुने नाशिक पंचवटी या भागामध्ये पेशवेकालीन दगडी रहाडीमध्ये विशेष तयारी। रंगपंचमीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये तरुणाईचा तुफानी जल्लोष। माढ्याचे शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील देखील सामील झाले। विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करून रंगोत्सवाचा प्रारंभ। सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी। सोलापूर महानगरपालिकेमध्ये मराठा समाजाला महापौर पदाची संधी डावलल्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात आंदोलन। तुम्हाला लोकसभेला मतपेटीतून मराठ्यांनी तिथं उत्तर दिलं आहे। विधानसभेला मराठा समाज तुमच्या सोबत होतो म्हणून तुम्ही सत्तेत आलात। जिल्हा महापौरची निवडून तर जिल्हा परिषद निवडणूक होतं, भाजप तिथं 55+ अन्य जागा निवडून आणण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं होतं। मराठ्यांनी त्यांना 38 जागा तिथं जिंकून दिलेल्या आहेत। फक्त आज जर तुम्ही मराठा समाज न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तर ह्या आंदोलनाचा होणार सोलापूरचं महाराष्ट्रात दिसेल आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला तुम्हाला मतपेटीतून मराठा उत्तर देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।